नमस्कार, मी रवी कुमार. एस एस फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. ब्लास्ट ब्लास्ट चित्रपट याचं पुनरावलोकन, नेटफ्लिक्सवरचा थरारक धमाका. मित्रांनो, जर तुम्ही या आठवड्यात दुष्यम सारखा जबरदस्त सस्पेन्स आणि अंगावर काटा आणणारी ऍक्शन शोधत असाल तर नेटफ्लिक्सवर आलेला ब्लास्ट चित्रपट तुमच्यासाठीच आहे. अर्जुन सर्जा, प्रीती मुखुनंदन आणि अभिरामी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक क्रेझी ऍक्शन सिनेमा आहे. चला तर मग जाणून घेऊया चित्रपटाची कथा, त्याचे प्लस पॉइंट्स आणि उणिवा. कथा आहे, गोष्ट आहे राजाराम म्हणजे अर्जुन सर्जा, त्यांची पत्नी नीलावेणी आणि त्यांची मुलगी नीला प्रीती मुखुनंदन यांची. वरून पाहता एक अत्यंत साधं मध्यमवर्गीय कुटुंब वाटतं, पण या तिघांमध्ये एक खास गुपित आहे. हे तिघेही कराटे आणि मार्शल आर्ट्स मध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांचं आयुष्य केव्हा बदलतं जेव्हा एका मोठ्या कॉर्पोरेट सिंडिकेटचा मालक वरून जॉन कोकन आणि त्याचा खतरनाक शूटर अब्राहम एका गावातील डोंगरातून दुर्मिळ खनिज काढण्याचा प्लॅन करतात. यामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त होणार असतं. जेव्हा हे दुष्ट लोक या गावावर अन्याय करायला जातात तेव्हा अनपेक्षितपणे हे मार्शल आर्ट शिकलेले कुटुंब त्यांच्या वाटेत उभं राहतं आणि एका सामान्य कुटुंबाची एका मोठ्या गँगस्टर विरुद्धची ही लढाई दुष्यम लेवलचे ट्विस्ट आणि टर्न्स घेत पुढे जाते. सकारात्मक बाजू काय आहे या पिक्चरची? महिला पात्राचे नेव्हर सीन बिफोर स्टंट्स. या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे प्रीती मुखुंदन. तिने ज्या प्रकारे ऍक्शन सीन्स केले आहेत ते पाहून थिएटर्स आणि स्क्रीन समोर टाळ्या वाजल्याशिवाय राहणार नाही. बॉलिवूड किंवा साऊथ मध्ये महिला पात्रांना असे रॉ आणि रिअल स्टंट्स करताना खूप कमी वेळा दाखवलं गेलं आहे. दुष्यम लेवलचे ट्विस्ट आणि डार्क स्टोरीलिंग दिग्दर्शक सुभाष के राज यांनी चित्रपटाला एक डार्क आणि गंभीर टोन दिला आहे. सर्व काही सामान्य वाटत असताना उत्तरार्धात येणाऱ्या ट्विस्ट तुम्हाला खिळवून ठेवतील. व्हिलनचा अनोखा अँगल आणि शॉकिंग क्लायमॅक्स चित्रपट एक साधा गुंड न दाखवता कॉर्पोरेट माइंडसेट दाखवला आहे. शेवटचे 20 मिनिटं आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका अनपेक्षित आहे की तुम्ही थक्क व्हाल. रवी बसरूर यांचे संगीत, केजीएफ फेम रवी बसरूर यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकने प्रत्येक ऍक्शन सीन मध्ये जीव ओतला आहे. सकारात्मक बाजू काय या पिक्चरची? विनाकारण लांबवलेला पूर्वार्ध चित्रपटाची खरी कथा सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. व्हिलनची पार्श्वभूमी, त्याची बाजू दाखवण्यात बराच वेळ वाया गेला आहे, ज्यामुळे काही ठिकाणी चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. काही जुनेच फॉर्म्युले, जरी ऍक्शन नवीन असली तरी एक गाव वाचवण्यासाठी कॉर्पोरेट विरुद्ध लढा हा मुख्य प्लॅन आपण बऱ्याच चित्रपट पाहिला आहे. त्यामुळे कथा काही ठिकाणी अंदाज लावता येण्यासारखी बनते. माझा निर्णय, ब्लास्ट हा एक पैसा वसूल ऍक्शन थ्रिलर आहे. जर तुम्हाला जबरदस्त मार्शल आर्ट्स आणि डार्क थ्रिलर चित्रपट आणि महिलांचा पॉवरफुल ऍक्शन अवतार पाहायचा असेल तर हा चित्रपट अजिबात मिस करू नका. माझं रेटिंग आहे 3.5/5 स्टार्स. तुम्ही काय पाहणार? एकीकडे थिएटर्स मध्ये अक्षय कुमारचा मोठा मल्टीस्टार चित्रपट वेलकम टू द जंगल रिलीज झाला आहे, तर दुसरीकडे OTT वर ब्लास्ट या थरार आहे. तुम्ही या विकेंडला म्हणजे या हप्त्यात थिएटर्स मध्ये जाऊन वेलकम टू द जंगल पाहणार की घरात बसून नेटफ्लिक्सवर ब्लास्ट एन्जॉय करणार? मला खालील कमेंट्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.